नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान विषयक घडामोडींसंदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या हीट डोम सिच्युएशन तयार झालेली आहे. म्हणजेच भारताच्या भूभागावर उष्णतेचा कहर झालेला आहे आणि एक प्रकारच्या घुमटाच्या आकाराचं वातावरण निर्माण झालंय. हवेच्या प्रेशरमुळे म्हणजे उच्च दाबामुळे पुन्हा एकदा गरम अशा प्रकारचे जे उष्ण प्रवाह आहेत ते पृथ्वीकडे किंवा खास करून भारतीय भूभागावर परत येत आहेत आणि पर्यायाने अतिउष्णतेकडे भारताचं वातावरण चाललेलं आहे. भारताच्या जर आपण इतिहासामध्ये गेलो तर 100 वर्षाच्या उष्णतेच्या रेकॉर्डमध्ये आपल्याला सुरुवातीला साधारण 48-49 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आपलं होतं. परंतु 1956 ला त्यांनी पहिल्यांदा 50 अंश सेल्सिअसला टच केलं. त्यानंतर जवळपास 60-62 वर्ष तापमान हे नियंत्रित होतं. मात्र 2016 ला पुन्हा एकदा राजस्थानमध्ये 51 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि जे 1956चं रेकॉर्ड होतं ते मोडलं गेलं. अशा पद्धतीचे तापमानाचे रेकॉर्ड भारतामध्ये आहेत. आता सध्याच्या एप्रिलच्या रेकॉर्डनुसार 47 अंशापर्यंत तापमान पोहोचलं आहे. विशेष म्हणजे हे रेकॉर्ड्स जे आहेत ते राजस्थानमधले आहेत. परंतु 47 अंश सेल्सिअसचं रेकॉर्ड हे आपल्याला हल्ली बिहारमधून आलेलं आहे, उत्तर प्रदेशमधून आलेलं आहे. त्यामुळे या भागात देखील आता उष्णता मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. लवकरच राजस्थानमध्ये देखील 47-48 अंश सेल्सिअसचा टप्पा एप्रिलमध्येच गाठला जाण्याची शक्यता आहे. अजून मे उजाडायचा आहे आणि आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स हे मे मधले आहेत. त्यामुळे मे मध्ये हे रेकॉर्ड तुटतील का यावर सुद्धा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंग, उष्णतेचं वाढलेलं प्रमाण याला अनेकविध अशी कारणं आहेत. म्हणजे सिमेंटचे जंगल शहराच्या रूपानं उभी राहत आहेत, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होते, जंगलं नाहीशी झाली आहेत, एकूणच कारखानदारी उभी राहिली आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं. एकूणच ओझोनचा थर हा या ठिकाणी डिस्टर्ब झालेला आहे. या सर्व बाबींचा विचार करता आपल्याला असं दिसतंय की आपण एका डेंजर, भयावह अशा प्रकारच्या हवामान व्यवस्थेकडे सरकतो आहोत. हवामान अभ्यासकांना दोष देण्यापेक्षा सिच्युएशन समजून घेण्याची सध्याची गरज आहे. कारण यावर्षी हवामान अभ्यासकांचं कसोटीचं वर्ष असणार आहे आणि याचं मुख्य कारण उष्णतामान वाढतंय, एल निनो सिच्युएशन तयार होणार आहे आणि या परिस्थितीमध्ये पावसाचं प्रमाण घटणार आहे भारतामध्ये. आणि मग जे काही आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना दिलेले अंदाज चुकणार आहेत. पर्यायाने पावसाचं वातावरण तयार होतंय असं वाटत असताना त्या ठिकाणी पाऊसच होणार नाही. तर अगदी बाजूच्या काही 8-10 गावांमध्ये खूप पाऊस होतोय, परंतु आजूबाजूच्या गावांमध्ये पावसाचं थेंबही पडत नाही. अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे. डोक्यावरून काळे भोर असे ढग निघून जात आहेत, परंतु आपल्याला थेंबही पावसाचा पडत नाही, केवळ वारे सुटलेत. अशा प्रकारच्या सिच्युएशन्स आपल्याला यावर्षी बघायला मिळणार आहेत. काही तालुक्यांमध्ये खूप पाऊस तर काही तालुक्यांमध्ये पाऊसच नाही. अशा प्रकारची परिस्थिती, याला असमान वितरण पावसाचं असं म्हटलं जातं. यावर्षी पाऊस कमी पडेल का, पाऊस दुष्काळ पडेल का, या ज्या काही विवंचना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात त्या महत्त्वाच्या आहेत. एखाद्या व्यक्तीने सांगितलेला अंदाज फार महत्त्वाचा नसतो, परंतु संस्थेने सांगितलेला अंदाज महत्त्वाचा असतो. मग ती स्कायमेट असेल, IMD असेल, वर्ल्ड मेट्रोलॉजी डिपार्टमेंट असेल किंवा ऑर्गनायझेशन असेल. तर या सर्व ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, या संस्थांच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आपण सहज बोलून जातो, यांचे अंदाज चुकीचे असतात, त्यांचे अंदाज चुकले, परंतु ते अंदाज चुकले तरी चालतील, परंतु ते अंदाज फार चुकत नाहीत हल्ली, हेही लक्षात घ्या.
त्यामुळं मित्रांनो एक लक्षात घ्या, उच्चतम तापमानाकडे आपण 2026 मध्ये जातो आहोत. जेव्हा उच्चतम तापमान असतं याचा एक पहिला परिणाम म्हणजे मान्सून लवकर येतो. परंतु मान्सून लवकर येण्याची काही लक्षणं जरी असली तरी मान्सून आला म्हणजे मान्सूनचे वारे आले, पाऊस घेऊन आले का, हेही महत्वाचं आहे. आणि मग सर्वदूर महाराष्ट्रात सारखा पाऊस पडणार आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे मान्सून पोहोचून देखील पाऊस होत नाही अशी देखील शोकांतिका आपल्याला ह्या वर्षी बघायला मिळू शकते. आपल्याला कोकण किनारपट्टीला चांगल्या प्रकारचा पाऊस या वर्षी बघायला मिळू शकतो, परंतु मान्सूनची अखेर कोकण किनारपट्टीला थोडं निराश करणारी असेल. मात्र मराठवाडा विदर्भ मध्ये पावसाचं प्रमाण यावर्षी खूपच कमी राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पर्जन्य छायाचित जे प्रदेश आहेत, मग यामध्ये सांगली पूर्व असेल, सातारा पूर्व असेल, पुणे पूर्व असेल, नाशिक पूर्व असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, अगदी उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे, त्याचबरोबर अगदी बीड, इकडे सोलापूर, धाराशिव, अगदी लातूरपर्यंत पावसाचं प्रमाण घटणार आहे, हे लक्षात घ्या. कोल्हापूरचा पूर्वेकडील भाग हा कमी पावसाचा असणार आहे, परंतु या जिल्ह्यांचा पश्चिमी भाग हा यावर्षी देखील चांगल्या पावसाचा असणार आहे. त्यामुळे मित्रांनो एक लक्षात घ्या, पाऊस वेळेला न पडणं ही मोठी समस्या यावर्षी असणार आहे. त्यामुळे पीक पेरणीला एखाद्या वेळेस उशीर होईल, पेरल्यानंतर जोमाने पीकही वाढतील, परंतु यदाकदाचित आखरीला दाणे भरण्याच्या वेळेसच यदाकदाचित पाऊस कमी असू शकतो. ही निराशा नाही तर ही सत्य परिस्थिती आहे. आणि त्या या सगळ्यात भयावह परिस्थितीमुळे आपल्याला यावर्षीचा अंदाज अतिशय तोलून मापून बघावा लागणार आहे. जेव्हा MD ने 92% अंदाज दिला तेव्हाच त्याचे परिणाम महागाईवर होऊ लागले आहेत. एकतर युद्धजन्य परिस्थिती आणि हा कमी पावसाचा दुष्काळी अंदाज यामुळे महागाई वाढणार आहे. मित्रांनो सगळं वाढेल, पण माझ्या शेतकऱ्यांचं बी बियाणं, खतं म्हणजे जी सामग्री माझ्या शेतकऱ्याला उत्पादनासाठी लागते ती महाग होईल, परंतु त्याच्या धान्याला भाव मिळेल का, तर याचं उत्तर देखील हो असं आहे. कारण जेव्हा उत्पादन घटतं तेव्हा भाव वाढतो, हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळं आपण अगदी नियोजनबद्ध पाण्याचा वापर करा, अतिशय चांगल्या पद्धतीने शेतीचं नियोजन करा, कारण हे वर्ष कसोटीचं आहे. तरी देखील माझा महाराष्ट्रासाठी सरासरी पावसाचा अंदाज मी 26 जानेवारीला दिलेला आहे. तो अंदाज मी पुन्हा एकदा 1 मेला अपडेट करणार आहे. आणि 1 मेला मला माहिती आहे की माझ्या अंदाजात सकारात्मक सुधारणा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार भीती व अशा प्रकारचं वातावरण नाही. परंतु भारतातील काही राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे. महाराष्ट्रातील काही तालुके दुष्काळी असू शकतील, परंतु त्यांचा आत्ताच आपण उल्लेख करणं योग्य होणार नाही. पुढे पुढे जसं वातावरण जाईल तसं ते आपल्याला माहिती होतील आणि नंतर आपण त्या संदर्भातला आढावा हा मान्सून संपल्यानंतर घेऊ. परंतु मित्रांनो एक स्पष्ट आहे की आपल्याला एल निनोचा काळ फार भीतीदायक होऊ नये यासाठी आयोडी पॉझिटिव्ह होणं आवश्यक आहे. आणि एकंदर दिसताना आयोडी सकारात्मक राहील असा अंदाज आहे. आयोडी नकारात्मक असणं अपेक्षित नाही, कारण आयोडी जर न्यूट्रल असेल किंवा पॉझिटिव्ह असेल तर तो आपल्याला नक्कीच फायदे ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला घाबरून जाण्यासारखी सध्या परिस्थिती नाही. एकूणच सांगायचा अंदाज असा आहे की यावर्षी तापमान वाढते, मान्सून थोडा वेळेत येण्याची शक्यता देखील आहे. जून आणि जुलैला चांगल्या प्रकारचा पाऊस कोकण किनारपट्टी सहित पर्जन्य छायेच्या प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, अति पश्चिम महाराष्ट्रापर्यंत होणार आहे. विदर्भात थोडी पावसाची घट आपल्याला यदाकदाचित या महिन्यामध्ये नोंदली जाऊ शकते. परंतु ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्या की ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जर आयोडी पॉझिटिव्ह झाला तर मात्र काही सिस्टम्स बनतील आणि या ठिकाणी 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान थोडं पाऊसमान वाढू शकतं असा एक अंदाज आहे. आणि त्यामुळे आपल्याला आपला मान्सून महाराष्ट्रासाठी थोडा आधारभूत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर आपण बारकाईने पुन्हा एकदा अभ्यास करून त्याचा अंदाज 1 तारखेला देऊच.
परंतु आत्ता सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मेमध्ये पावसाचा फारसा प्रभाव निर्माण होईल असं वाटत नाही. परंतु मेमध्येच मान्सूनची सक्रियता निर्माण होत असल्यामुळे 15 मे नंतर वातावरणात मोठे बदल होतील. अगदी दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मेमध्येच मान्सूनच्या घडामोडी आपल्याला बघायला मिळू शकतात, अगदी केरळपासून तर कर्नाटकापर्यंत. आणि त्यामुळे मे महिना हा देखील आपल्याला उत्तरार्धामध्ये महत्त्वाचा असणार आहे. जवळपास एप्रिल संपत आलाय आणि आपल्याला आता मे महिन्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मान्सून अवघ्या 20-25 दिवसावर येऊन ठेपला आहे आणि त्यामुळे आपल्याला यापुढे मान्सूनचे अंदाज अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. त्या दृष्टीने आपण संपूर्ण यापुढचे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. मान्सून हा वेळेच्या थोड्याफार अगोदर येणं अपेक्षित आहे, कारण उष्णतामान प्रचंड वाढलेलं आहे आणि अनेक इतरही घटक मान्सूनला पोषक आहेत. त्यामुळे सुरुवातीला मान्सून येईल. जागतिक हवामान संस्थेने मात्र थोडा एल निनो लवकर सक्रिय होण्याची शक्यता वर्तवल्याची या बातम्या बऱ्याच माध्यमातून येताना दिसत आहेत. परंतु असं काही होईल असं आता सध्या तरी करंट सिच्युएशननुसार वाटत नाही. सध्या आपल्याला जे काही करंट रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत त्यानुसार जुलैच्या मध्यानंतर परिणामकारक अशा प्रकारचा एल निनो सक्रिय होईल आणि आयुडी देखील याच दरम्यान सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकमेकाला काउंटर करणारे घटक आहेत. शिवाय सुरुवातीला न्यूट्रल कंडिशन आहे आणि एल निनो सुद्धा प्रभावी नाही. त्यामुळे आपल्याला जून जुलै सुद्धा आधारभूत ठरणार आहे किंवा एक सरासरी पाऊस देणार आहे. त्यामुळे आपल्याला कोकण किनारपट्टी आणि त्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये मिळालेल्या पावसामुळे पाणीसाठे भरण्यास मदत होईल. परंतु लक्षात ठेवा, यावर्षी दरवर्षीप्रमाणे पाणीसाठे 100% भरण्याची शक्यता नाही, तर पाणीसाठे हे 90 ते 95% भरतील. 5-10% घट राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पाणी जपून वापरणं आवश्यक राहणार आहे. त्या दृष्टीने सरकारी पातळीवरच्या योजना आता कार्यान्वित झाल्या आहेत आणि त्यामुळे एक ही समाधानाची बाब आहे की सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे. IMDचे अंदाज, स्कायमेटचे अंदाज तसे सरासरी पावसाच्या जवळपासचे आहेत. त्याच्यामुळे फार भयानक दुष्काळ वगैरे पडेल असं काही संकेत नाहीत. परंतु एक लक्षात घ्या, आपला अंदाज आहे की जवळपास सरासरीच्या आजूबाजूनेच पाऊस असल्यामुळे पिकं अतिशय उत्तम येतील आणि आपल्याला आवश्यक तेवढा पाऊस होईल. मात्र पाणीसाठे प्रमाणात भरणार असल्यामुळे आपल्याला थोडं धोरणात्मक अशा पद्धतीने नियोजन करणं आवश्यक राहील. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराम.